हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. अर्ज भरण्यासाठी 2 दिवस उरलेले असतानाही महायुतीचा यवतमाळ वाशिमचा उमेदवार ठरेना. भावना गवळींना तिकिटाची धाकधूक. संजय राठोडांना तातडीनं मुंबईला बोलावलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू. यवतमाळ, वाशिम, नाशिक आणि हिंगोलीबाबतची बैठक संपन्न. नाशिकची जागा शिवसेनाच लढणार. वर्षावरील बैठकीनंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. तर 5 ते 6 जागांवर महायुतीत चर्चा सुरू. हेमंत गोडसेंची माहिती. शिंदेंच्या विद्यमान खासदारांवरच तिकिटासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची वेळ. ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची टीका. खासदारांचे हे हाल असतील तर आमदारांचं काय होणार? दबाव तंत्रावर नाईकांचा सवाल. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आम्हीच लढवणार. भाजप जागा सोडणार नाही. नारायण राणेंचं वक्तव्य. तर पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणारही. नारायण राणेंकडनं स्पष्ट. सांगलीच्या जागेचा तिढा वाढला. सांगलीचा निर्णय होईपर्यंत राज्य प्रचार समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार. आमदार विश्वजित कदम यांचं नाना पटोलेंना पत्र. भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार. मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट. उन्मेष पाटील जळगावमधनं ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उन्मेष पाटलांची समजूत काढणार. बावनकुळेंकडनं फोनवरून उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींमधील चर्चा फिसकटली. हातकणंगले मतदारसंघात ठाकरे उमेदवार देणार. माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. उत्तर प्रदेशमधील 2 टप्प्यांनंतर भाजप राज ठाकरेंना सोबत घेईल. आदित्य ठाकरेंचा दावा. राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नये म्हणून युतीच्या घोषणेस विलंब होत असल्याची ही चर्चा. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध. एप्रिलला शिवाजी पार्कवरती मनसेचा मेळावा. केजरीवाल अटकेत असताना आपला मोठा दिलासा. खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाकडनं जामीन मंजूर. कथित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात सुप्रीम कोर्टाकडनं दिलासा. भाजपकडनं पक्षप्रवेशाची ऑफर. पक्षात न आल्यास अटक करण्याची ही धमकी. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.